आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अगं बघतेस काय आराध्या, ये लवकर ओळायला, ये ये. हो हो आलेच. आराध्या घे घे ओवाळायला घे, ताण घे ताण घे, ये लवकर चल. माझा प्रत्येक मान हिसकावून घेते. चला आत या आता. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मंगल मूर्ती. अरे ते आपण सामान आणलं होतं ते सगळं गाडीतच राहिलंय. अरे हो हो, चल चल चल. हा, चल मग चल लवकर चल. हो हो, सावकाश सावकाश. अरविंद पान विडा ठेव बाप्पाच्या समोर. मोदक. बाप्पा मी एक मोदक घेतो. हा थँक्यू. हे घे खा. आता लगेच नको. अरे पण हा तर बाप्पाचाच प्रसाद आहे ना, आणि मी बाप्पाला सांगून पण घेतलंय, आणि तर पूजा नाही झाली ना तर मग आपण खाऊच शकतो. अगो बाई, श्रेष्ठच्या हातून आराध्या तुझा उपास सुटला. वस्त्रकार. गणपती बाप्पा
किती छान आहे ना बाप्पा. हो बाप्पा छान आहेच आणि तुझ्यासारख्या निरागस भक्तांना तो विशेष आशीर्वाद देतो. दीर्घायुष्य हो. बरं का गुरुजी, माझी मुलगी यशोधरा तिने आता नवीनच काम हाती घेतलंय. तिचं काम निर्विघ्नपणे पार पडू द्यात, तिला यश मिळू दे असे बाप्पाकडे संकल्प करा. आई आता त्यांना कशाला? अगं हो, बाप्पा ऐकतो त्यांचं. अहो आजी असं काय करताय? ज्याचं काम आहे त्यानेच प्रार्थना करावी. अरविंदराव, यशोधरा मॅडम या तुम्ही. तुमच्याकडूनच संकल्प आणि पूजा करून घेऊया. या. तुम्ही आचमन करा. अरविंदराव, पूजा संपन्न झालेली. तुम्ही नैवेद्याचं बघा. आणते मी. चला आरतीला सुरुवात करूया. सुख करता सुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जगाची. ओके. हा बघे बाई, आवाज येत नाही रे. तू बाहेर आलायस? थांब थांब, आलो आलो. बघे बाई काय? नाही त्याचं काय झालं? अरे काय झालं? काय फोन करून मला बाहेर का बोलवलं? आत यायचं होतं ना. अहो एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? सकाळपासून मॅडमनी 2-4 कॉल केले मला. हा. मी ते उचललेत नाहीत. मग मॅडमनी मला मेसेज केला की भेटायला ये म्हणून. जास्त रागवलेत का त्या? नाही, मॅडम खूप प्रसन्न झाल्यात. काय तू मॅडमचं काम केलेलं नाही, फोनही उचलत नाही, मॅडम चिडणार नाही तर काय? तुझं ना फक्त बडी बडी बाते, तुला एक साधं काम करता आलं नाही. अहो असं काय करता साहेब? ही काम तुम्हाला सोपं वाटतं का? अरे मग तुला झेपणार नव्हतं, मग काम घेतलंच कशाला? अहो जमणार नाही असं बोललोय का मी? थोडा वेळ द्या की मला. नाही म्हणजे तुम्हीच समजावून बघा ना मॅडमना. बघा तसंही आता सणासुदीचे दिवस आहेत, जरा ऍडजस्ट करा की. हे बघ पक्या बाई, आता हे काम माझ्या हातात राहिलेलं नाहीये. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या सुपाऱ्या घेतल्यात ना, ती लोक वेगळी आणि मॅडम खूप वेगळ्या आहेत. मॅडम कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट आहेत आणि मॅडमला काम नीट झालं नाही तर मॅडम भयंकर चिडतात. आता मॅडमने तुला भेटायला बोलवलंय ना, तर भेटूनच जा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. नाही नाही बोलू नका, मला खूप कामं पडले. तू गेले ऐकून द्या. नाही नाही साहेब, नको. हो साहेब. हो संजय साहेब, थांबा 1 मिनिट. संजय साहेब,
गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षिव नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. तारा अरे तारा अगं ते परत आलाय. कोण आलाय आता? अगं ते पक्या, तू इतका वेळ हाकलस त्याला तरी परत आलाय. ए मेवणे मेवणे पक्याचे पाहुणे, बाई तुझ्या बहिणीसोबत लग्न आहे आपला. आज मस्तपैकी मुहूर्त काढलाय आपण. काय गुरुजींनी मस्त मुहूर्त सांगितलंय. तू फक्त माझ्या गळ्यात माळा घाल म्हणजे काय होईल, राजाच्या राणी सारखा ठेवीन मी तुला. अरे पक्या भाई का सपना सबका माल अपना. चल आजच्या आज लग्न आहे आपला. चल आपल्याला हात लावायचा नाही. कोण समजतोस रे तू स्वतःला? आपण का रस्त्यावर पडलो हाय वय? लगीन करायचंय म्हणे, इथं आज आपली आजी नाही ना म्हणून, नाहीतरी इथं अंगणात पण उभं राहू दिलं नसतं तुला. विसरायचं नाही, इथं फक्त एकच वायदा, फक्त ताराचाच कायदा. अरे कशाला एवढी आकडते तारा हा? माझ्यासारखा हँडसम पुरुष सापडणार आहे का तुला अख्ख्या वाडीत? फुकटचा आवाज करायचा नाही आपल्या समोर. हजारदा तुला नाही सांगितलंय तरी लगीन करायचंय लगीन करायचंय एकच रट लावलाय. तुझ्या बरोबर आपणच काय कोणती पण चांगल्या घरातली पोरगी लगीन करणार नाही, कारण तुझे सगळे काळे धंदे आणि तुझी वाकडी तिकडी कामं समजा माहिती आहे आपल्याला. ऐका रे समद्यांनी ऐका, याचा चेहरा आणि याचं नाव पक्या समद्यांनी लक्षात ठेवायचंय. तुमच्या कोणाच्या पण पोरीला मागणी घातली तर ह्याला नकार द्या, कारण याची लायकीच नाहीये कोणत्या चांगल्या पोरीचा नवरा व्हायची. शेवटचं सांगतोय आपण तुला, इथं परत पाय ठेवायचा नाही. चल निघ निघ, चल रे. ए, तारा तारा, काळे धंदे करतो काय आपण? आता तू बघत लई तू महागात पडणार आहे तिला हा अपमान माझा. ए तू बघतो काय रे? चल निघे काढ ना. हो ताई चला चला प्लीज. बघू माझी मजा, चल आपण पण जाऊया. आराध्या, आता आपल्याला मोदक खायचे. चल चल लवकर, चल चल. ताराला आराध्य म्हणून का हाक मारतोय? काय भानगड आहे ही? आणि ही इथे कशी एवढ्या श्रीमंत घरात? आपलंच घर असल्यासारखं फिरते. हे बघ आता मी तुला एक जादू दाखवतो. हे बघ हा मोदक आहे ना, आता मी तुला गायब करून दाखवीन, पण तू आधी डोळे बंद कर. ए चिटिंग करतेस तू, डोळे बंद कर.
उघड आता. गायब. अच्छा येड आहे हे. संजय होत आहे भाई. बाप्पाचं दर्शन झालं का? चला आता मॅडमचं दर्शन घेऊया. आणि प्रसाद पण. हो आलोच. चला 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 चला. हो संजय साहेब, हो ती तारा इथे काय करते? हा? हो, ती पाड्यातली आहे. तिच्यामुळे तर सगळा प्रॉब्लेम झालाय. काय हो, तो मुलगा तिला आराध्य का म्हणत होता? हा? येडाय का तो? अरे श्रेयस, श्रेयस नाव आहे त्याचं आणि तो आमचा मुलगा आहे. मुळात या घरातल्या एकाही माणसाबद्दल एक सकार शब्द काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तोंड उघडायचं तेव्हा फक्त कामाचं बोलायचं. डू यू अंडरस्टँड? हॅलो, दिलेली मुदत संपली ना? काम झालं नाही अजून. अरे बाबा, मुलाविषयी काही बोलू नको. तो मॅडमचा मुलगा आहे. काही बोलू नको येडं वाकडं. लक्ष दे लक्ष दे. काम करत नाही म्हणजे मग तो आपल्या काहीच फायद्याचा नाहीये. फिनिश हिम. या तशी आपली खूप इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे. सो आपल्यासाठी धोकादायकच आहे नाही का? पुढे काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही काळजी करू नका. हा तर जायचं ना? पक्या भाई. आवड आहे. बरं झालं आमचं काम. जमीन खाली केली का? ती खाली होणारच होती, पण ती लोक ना जाम डोक्याला त्रास देत आहेत. तुम्ही नुसत्या सबबी देत राहा है ना. बंद करा हे. हा, हे जे फोन करून तुम्ही सांगता ना की हे काम झालं नाही ते काम झालं नाही, जस्ट स्टॉप दॅट. आणि हाऊ डेअर यू नॉट टेक माय फोन? हा, फोन कसा उचलत नाही तुम्ही आमचा? एक काम करा, आता आजपासून ना उलटी गिनती सुरू करा. कळताय का तुम्हाला? पुढच्या 7 दिवसात त्या लोकांनी जर कागदपत्रांवर सह्या केल्या नाही तर तुमचं आम्ही काय करू याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. नाही म्हणजे मॅडम 7 दिवसात कसं होणार? संजय, होत आहे ओके बाई. 7 दिवसात काम होणार. कसं तर हे बघा. आणि काय ना पक्या बाई, आपल्या या घरामध्ये येणाऱ्यांची गिनती होते पण जाणाऱ्यांची गिनती होत नाही. आणि तुम्हाला या घरातून जर नीट जायचं असेल तर नीट काम करायचं. मॅडम जे सांगतील तेच करायचं. हो 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 मॅडम, मी करतो. येतो मी. एक मिनिट. घरात गणपती बसले, जाता जाता जरा नमस्कार करा. प्रसाद घ्या. कदाचित देवच तुम्हाला बुद्धी देईल काम नीट कसं करायचं ते. हा, खाली देव बाप्पा खाली.
प्रसाद द्यायला इथं कोणीच नाही. आपण स्वतःच कसा घेणार? प्रसाद न घेताच गेलाय. ताई भरपूर घाबरलाय तो. नाही, घाबरायलाच पाहिजे रे. ही अशी माणसं लवकर डोईजड होऊ शकतात आणि आपल्याला तेच होऊ द्यायचं नाही. टाचेखालीच ठेवायला हवं. ए बाई ऐक इकडे. काय झालं? आता पाहुणे आले होते ना, ते प्रसाद न घेताच गेले वाटतं. जरा नेऊन दे प्रसाद. गो गो. बर. बाहेरच असतील बघ.